Okay, welcome to all. Today we will see area of a sector, of the circle. Okay, so in last lecture we have discussed how to find length of an arc of the circle. Okay, what is length of an arc circle? Length of an arc is given by S equal to r theta radian. This is about length of an arc. Here we are going to discuss the how to find area, that is area of the sector is given by A equal to 1 upon 2 r square theta radian. But same formula, same technique you have discussed in 10th standard. What was that result? Suppose this is a circle and this is the radius OA, another take point B here, an angle between these two radii is theta. Okay, this is radius R, this is radius R, and area of this sector, this is a sector, minor sector, and other part, this side sector is a major sector, and area of this sector is given by area of O dash, AXB is equal to, what was that formula? What was the area of the sector? That formula you have learned in 10th standard or school level also. So area of sector is given by, what is theta upon 360, theta by 360 into pi r square. Okay, this was the formula. This is the important formula for finding the area of the sector. And what is theta? Theta is angle in, theta is angle in what? Degree. But here, look here, same area of sector, we can find the area of the sector by using 1 upon 2 r square theta radian. That is area of the sector equal to 1 upon 2 r square theta in radian. ओके, आता या दोन्ही फॉर्म्युल्यामधला फरक काय? तर इथं पाय आर स्क्वेअर, थीटा हे डिग्रीमध्ये होतं, इथं हा थीटा काय घ्यायचा आहे आपल्याला? रेडियनमध्ये घ्यायचा आहे. पण हा फॉर्म्युला कसा तयार झाला याच्याविषयी आपल्याला इथं बघायचं आहे. ओके, area of the sector is given by 1 upon 2 r square theta radian. हा कसा फॉर्म्युला हे आपण आता बघणार आहे. आता जरा लक्ष द्या, इथं काय दिलंय बघा, इफ थीटा इज अँगल इन रेडियन, इथं हा जो थीटा आहे ना तो रेडियन मधला अँगल आपल्याला घ्यायचा आहे. बघा प्रूफ कसं द्यायचं बघा. दिस इज अ सर्कल. कसलं सर्कल? स्टँडर्ड सर्कल घेतलं तरी चालेल. सो स्टँडर्ड सर्कल मीन दिस इज आवर एक्स एक्सिस, दिस इज वाय एक्सिस. ओके, आणि ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. अँगल एक्स ओ इथं काहीतरी आपण इथं घेऊया, इकडं ए पॉईंट इथं घेऊया. ओके, आणि आपला इथला जो अँगल आहे ना तो थीटा रेडियन मधला अँगल घ्यायचा आहे. आणि हे जे आहे ना एक्स लांब घेऊया, इथं ए घेऊया, इथं बी घेऊया. ओके, आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा जो आहे ना हा तो सेक्टर दिसतोय, सगळ्यांना कळतं इथं. आता आपल्याला या सेक्टरचा एरिया शोधायचा आहे. सुरुवात कशी करणार? हे कसलं सर्कल आहे? कसलं सर्कल आहे? स्टँडर्ड सर्कल आहे. त्यामुळं कन्सिडर द स्टँडर्ड सर्कल. Consider the standard circle.
स्टँडर्ड सर्कल कशाला म्हणतात? सेंटर हे कुठं पाहिजे? ओरिजिन. स्टँडर्ड सर्कल विथ सेंटर कुठं असणार? ओरिजिन म्हणजे 0 0 अँड रेडियस काय घेऊया? स्मॉल आर. ह्याची रेडियस आहे ना, ही आपण इथं स्मॉल आर घेऊया, इथं सुद्धा स्मॉल आर आपण रेडियस घेतलेली आहे. पुढं काय करूया? ही जी रेडियस किती असावी? अगदी छोटं सर्कल नसावं, मोठं नसावं, त्यामुळं आर शुड बी ग्रेटर दॅन 0. फक्त रेडियस 0 नको. आता तुम्ही म्हणा, हे जे सर्कलची साईज दिसते, ही साईज अजून छोटी छोटी करत 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 आणल्यानंतर बघा, हे सर्कल असं आहे, बिग सर्कल आहे, अजून छोटं सर्कल, अजून छोटं सर्कल, असं करत 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 गेल्यानंतर फक्त एक डॉट मिळणार आहे. मग जो डॉट मिळतोय तो सेंटर आहे. रेडियस काय? 0. म्हणजे इथून एक लक्षात ठेवा, ज्या सर्कलची रेडियस 0 असते, बघा, सर्कल हॅविंग रेडियस 0 इज कॉल्ड पॉइंट सर्कल. Note it carefully. Important concept is, what is point circle? Point circle is nothing but circle whose radius is 0. And if the same radius is 1, so it is called unit circle. So here this radius OA equal to R I am taking here, not 0. Other than 0 you can take any number. Okay. So this is a standard circle with center, origin and radius what? Small r. आता याच्यामध्ये हा जो सेक्टर दिसतोय त्याचा एरिया काहीतरी आपण मानला पाहिजे. लेट रिमेनिंग पार्ट मी इथं लिहितोय. लेट एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर, हा जो सेक्टर आहे त्याला नाव काय देणार आहे? OAB. एरिया ऑफ सेक्टर OAB इज इक्वल टू कॅपिटल A. हे जे आहे ना, याचा एरिया काय मानूया? कॅपिटल A मानूया. ठीक आहे. आता इथं सेंट्रल अँगल किती आहे? अँगल AOB. बघा, अँगल AOB थीटा रेडियन आहे. बघा, थीटा रेडियन आहे. आता काय करूया की जसं याच्या अगोदरच्या लेक्चरला अँगल लहान असेल, लेंथ ऑफ आर्क लहान, अँगल मोठा, लेंथ ऑफ आर्क मोठी, तसंच अँगल लहान असेल त्यातला एरिया सुद्धा लहान. अँगल मोठा, एरिया मोठा, अँगल मोठा, अजून एरिया मोठा. इट इज अ डायरेक्ट प्रपोर्शन. लक्षात आलं का? एरिया ऑफ सेक्टर डिपेंड्स ऑन, एरिया ऑफ सेक्टर डिपेंड ऑन व्हॉट? Area of sector depend on the central angle. If angle increases, area of sector also increases. So it is a direct variation. So this is only one angle. I am taking one more point here. बघा, P हा पॉइंट सर्कल वरती घ्या. लेट किंवा असं म्हणा, टेक another point P, this point P on circle such that, take the point P on the circle such that, कसा पॉइंट घेतलेला आहे? अरे विचार करा, इथं सर्कल वरती आहे, पण इथून इथपर्यंतचा जो अँगल आहे तो किती? 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. सच दॅट अँगल AOP इज इक्वल टू पाय रेडियन. एवढंच नव्हे तर इथून इथपर्यंतचा एरिया किती येणार आहे? अर्ध सर्कल आहे, त्याला तुम्ही हाफ सर्कल म्हणा, सेमी सर्कल म्हणा. अँड एरिया ऑफ सेमी सर्कल, दिस एरिया, हा जे सेक्टर आहे ना, सेमी सर्कल घेतलंय, अर्ध सर्कल घेतलंय, इज इक्वल टू 1/2 पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. सर्कलचा एरिया काढायचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर आहे, त्याच्या हाफ असल्यामुळं काय येणार आहे? 1/2 पाय आर स्क्वेअर. नाव इथं दोन अँगल तुम्हाला दिसत आहेत. कोणकोणता? छोटा अँगल हा आणि मोठा इथून इथपर्यंतचा. दोन अँगल बी दिसत आहेत आणि दोन सेक्टर बी दिसत आहेत. त्यामुळं अँगल AO काय करूया? हे जे आहे ना, एरिया ऑफ सेक्टर, हे पहा, एरिया ऑफ सेक्टर OAB
बघा एरिया ऑफ सेक्टर OAB हा शेडेड केलेला पोर्शन आहे, त्याचा एरिया अपॉन एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर कोणता सेक्टर येणार आहे, रिमेनिंग एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर OAB अपॉन एरिया ऑफ सेक्टर AOP. दिस इज इक्वल टू, बघा या छोट्या सर्कलचा एरिया अपॉन बघा एरिया ऑफ सेक्टर, या सेक्टरचा एरिया अपॉन या सेक्टरचा एरिया इज इक्वल टू, आता इथं काय येणार आहे की करस्पॉन्डिंग अँगल, बघा बरं अँगल कसा आहे, अँगल AOB अपॉन अँगल AOP. बघा सेक्टरचा एरिया कशावर अवलंबून आहे, करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगलवर अवलंबून आहे. त्यामुळे हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्या जरा. हा जो एरिया आहे तो एरिया कशावर अवलंबून आहे, सेंट्रल अँगलवरती आहे. त्यामुळे सगळ्यांना हा पार्ट माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता एरिया ऑफ सेक्टर OAB याचा एरिया आपण कॅपिटल A सपोज केलेला आहे अपॉन एरिया ऑफ सेक्टर AOP, संपूर्ण AOP कुठं आहे बघा, AOP हा सेमी सर्कल 1/2 काय पाय आर स्क्वेअर, दिस इज इक्वल टू AOB किती आहे, AOB हा अँगल बघा AOB थीटा रेडियन अपॉन AOPचा आहे बघा बरं, AOPचा अँगल AOP इथून इथपर्यंतचा अँगल 180 डिग्री, म्हणजे त्याला पाय रेडियन म्हणूया, पाय रेडियन. लक्षात आलं. आता इथलं बघा हे 1/2 पाय हे जे ना हा हे त्या बाजूला शिफ्ट करा, म्हणजे एरिया इज इक्वल टू हे इकडं जाऊ द्या 1/2 पाय आर स्क्वेअर, हे इकडं मल्टिप्लायला गेलं इंटू थीटा रेडियन अपॉन पाय. आता इथं थीटा रेडियन आहे, इथं सुद्धा थीटा रेडियन आहे, कंबाईनली बॉक्सच्या बाहेर थीटा रेडियन म्हणा. असं लिहिल्यामुळे या पायला हे पाय काय होईल, कॅन्सल होईल. मग राहणार काय बघा बरं, एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थीटा रेडियन, की हाच फॉर्म्युला आपणाला इथं प्रूव्ह करायचा होता. एरिया ऑफ द सेक्टर इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थीटा रेडियन. फॉर्म्युला प्रूव्ह आपण केलेला आहे. एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी 1/2 आर स्क्वेअर थीटा रेडियन. याच्या पुढची एक्झाम्पल एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी इथून पुढे हाच फॉर्म्युला आपण अंमलात आणणार आहे, वापरणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बोर्डवरचं आहे ते व्यवस्थित लिहून घ्या. आपण एरिया ऑफ सेक्टर काढलेला आहे बघा, आणि तो एरिया ऑफ सेक्टर काय आलेला आहे तर 1/2 आर स्क्वेअर थीटा इन रेडियन. ओके. तुमचा अँगल आणि मेजरमेंट या टॉपिकमधले महत्त्वाचे पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट इथं तुमचे पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण काय करणार आहे, या टॉपिकवर आधारित असणारे बेसिक जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्या दृष्टीने विचार करणार आहे. त्यामुळे इथला पहिला टॉपिक तुमचा इथं कंप्लीट होतो आहे, की जो अँगल आणि मेजरमेंटसाठी आहे. तुमच्या CBSEसाठी ट्रिग्नॉमेट्री हा जो टॉपिक आहे त्याच्यातले पहिले 1, 2, 3 पेजेस जे आहेत ते डायरेक्टेड अँगलसाठी आहेत, आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल 8-10 एक्झाम्पल फक्त असतील. ठीक आहे. पण आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल जास्त आहेत, त्याच्याकडे आपण इकडं बघणार आहोत. ठीक आहे. लिहून झालं की सांगा मला, पण पुढचा पार्ट लगेच आपण बघणार आहे.
आता आपण या टॉपिकवरचे आधारित असणारे एक्झाम्पल्स घेऊया. पहिल्या टाईपचे आपण एक्झाम्पल सुरुवात करतोय. ओके, कोणतं एक्झाम्पल असणार आहे बघा. घ्या टाईप नंबर फर्स्ट. कन्वर्ट द फॉलोइंग angles into radians. Convert the following angles into radians. First example, 30 degree, 45 degree, 60 degree, then 90 degree. After this 120 degree, 150 degree, then 270 degree. बघा नंबर ऑफ डिग्रीज काय काय घेतले बघा. 30 डिग्री, 45, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री, 150 डिग्री, 270 डिग्री. सिमिलर टाइप्स आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. पुढं बघा, पुढचं घेऊया 360 डिग्री. ओके, बर या प्रश्नांची आन्सर द्यायची कशी त्यासाठी बघा. आपला पहिला प्रश्न बघा काय दिला आहे. थीटा इज इक्वल टू सोल्युशन. व्हॉट इज फर्स्ट. थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. सगळ्यांनी लक्ष द्या. या टाईपचे जे प्रश्न असतात तुमच्या युनिट टेस्टला विचारले जातात युनिट टेस्टसाठी. तर त्यामुळं थीटा इक्वल टू 30 डिग्री वी हॅव टू कन्वर्ट इन रेडियन. रेडियनमध्ये कन्वर्ट करतानाचे नियम तुम्हाला मी सांगितलेले होते. हां, थीटा इक्वल टू 30 मल्टिप्लाय बाय 1 डिग्री. बघा मी कसं लिहिलं आहे बघा. 30 मल्टिप्लाय बाय 30 डिग्रीचा अर्थ काय. 30 मल्टिप्लाय बाय 1 डिग्री. सो दिस 30 मल्टिप्लाय बाय व्हॉट इज फॉर्म्युला फॉर कन्वर्शन ऑफ डिग्री टू रेडियन. तो पाय अपॉन 180 रेडियन. कारण इथं लिहूया सिन्स 1 डिग्री इक्वल टू काय. 1 डिग्री इक्वल टू पाय अपॉन 180 काय रेडियन. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. हाच फॉर्म्युला 1 डिग्रीच्या जागेवर ठेवलेला आहे. दिस इज इक्वल टू थीटा 30. आता काय करा, या झिरोला हे झिरो कट करा. बरोबर आहे. काय राहील मग 5 बाय 3 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 18. झिरोला झिरो कट केले. अजून काय करता येईल, याने याला डिवाइड करता येईल. देअरफॉर थीटा इक्वल टू पाय बाय 6 रेडियन. ठीक आहे. अशा रीतीने आपण पहिल्या प्रश्नाचा आन्सर काढलेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल. ओके, सर्वांना समजलं का. ओके, हे सर्वांना समजणं सोपं आहे, काय अडचण येणार नाही. सेकंड एक्झाम्पल 45 डिग्री. Example now second. What is given? Theta is equal to 45 degree angle. So we have to convert that 45 degree into radians. Solution. Theta is equal to 45 degree. This is given. So 45 multiply by 1 degree. 45 multiply by what? 1 degree. 45 मल्टिप्लाय बाय 1 डिग्रीचा अर्थ पाय अपॉन 180 रेडियन. या डिग्री रिप्लेस बाय पाय अपॉन 180. आता इथं मात्र तुम्हाला सिम्प्लिफाय करता यायला पाहिजे. तुम्ही स्कूल लेवलला असताना बघा, तुम्ही अगदी नर्सरी फर्स्ट सेकंड थर्डमध्ये पाढे पाठ करायला तुम्हाला टीचरांनी शिकवलेलं होतं. टेबल्स पाठ करायला शिकवलेले होते. त्याचा फायदा आत्ता होणार आहे, कारण काहींच्या पाढे पाठ आहेत पण उपयोग कसा करायचा कळत नाही. इथं 45 आहे आणि इथं 180 आहे.
मग हे 2 नंबर कुठल्या नंबरच्या मल्टिप्लाय आहेत हे तरी सांगता यायला पाहिजे. इथं 45 आहे, शेवटचा नंबर किती आहे 5 आहे 5. मग ते का 2च्या मल्टिप्लाय का नाही, त्यामुळं 2 न विनाकारण डिवाइड करण्यात वेळ वाया घालवू नका. मग 45 हे 4 आणि 5 त्याचे ॲडिशन करा 9 येते, म्हणजे 3च्या मल्टिप्लाय हा नंबर. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना 45चा पाठ आहे तर 45 एके 45, 45 1 जा 45, 45 2 जा 90, बरोबर का. 45 2 जा 90, 45 3 जा 135 आणि 45 4 जा किती 180 माहीत असू द्या जरा. आणि त्यामुळं इथनं डिवाइड केलं तर π/4 रेडियन. इथून पुढं लक्षात ठेवायचं, मॅथमॅटिक्स असो इतर कुठलाही सब्जेक्ट असो, स्पेशली मॅथमॅटिक्समध्ये किंवा तुमच्या फिजिक्समध्ये अँगल ज्यावेळेस काउंट करतात ते तुम्हाला शिकवताना सहज म्हणतील अँगल इज π/4. तुम्ही प्रथमतः सायन्सला आलेला आहात आणि π/4चा अर्थच कळत नाही तुम्हाला, कारण स्कूल लेवलला तुम्हाला 45 डिग्री ऐकायची सवय लागलेली असते. तसं करू नका. आता तुम्हाला हे पॉईंट सुरू आहे ना त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या, कारण 45 डिग्री म्हणजे इथून पुढं पाठच पाहिजे तुमच्या π/4. प्रत्येक वेळी असं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. कळतंय का. मी जे सांगतोय ते अति महत्त्वाचा पार्ट आहे तो. ठीक आहे, तो लिहून घ्या आता. ओके, मी हा जो आत्ता पार्ट जो सांगितला आहे वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट दिस. सो हाऊ टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन. 30 डिग्री आहे तर 30 डिग्री कसं लिहायचं, थिटा = 30 मल्टिप्लाय बाय 1. याला 30ला डिग्री पुन्हा लिहायचं नाही, डिग्री तसलं नाही लिहायचं. ओनली 30 मल्टिप्लाय बाय 30 एका बाजूला लिहा, डिग्री एका बाजूला लिहा. मग 30 कीप ॲज इट इज. 1 डिग्री याचा अर्थ π/180. हे पाठ तुमच्या पाहिजे, याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण प्रूव्ह केलेला आहे. π/180. आत्ता फक्त काय करा, यानं याला सिम्प्लिफाय करा. आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी साधे नियम, 0ला 0 कट करा, राहणारा पाठ इथं लिहिला. मग 3 आणि 3चा पाडा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ज्यांना 3चं टेबल माहीत नाही, 3चा पाडा माहीत नाही, त्यांनी पाठ करा जरा. आणि तुम्ही सायन्सला आलात, हे पाडे पाठ पाहिजेत. मग ह्या 3 1 जा 3, 3 6 जा 18, 3 1 3 6 18 आणि अशा 5/18. दिस इज द कन्वर्शन ऑफ वॉट 30 डिग्री इज नथिंग बट π/6. Similar way we have calculated here 45 degree into this form. Okay, let us try to find other 2 examples. Okay, पुढची एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करूया. सगळ्यांनी माझ्यासोबत एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करा. बघा, थर्ड एक्झाम्पल इज 60 डिग्री. थर्ड एक्झाम्पल थीटा = 60 डिग्री. दिस इज गिवन. ओके, सो थीटा = 60 मल्टिप्लाय बाय 1 डिग्री, 60 मल्टिप्लाय बाय π/180. एकदा का π/180 लिहिलं, इथं रेडियनचं चिन्ह दाखवायचं, डिग्री पुन्हा लिहायचं नाही. आणि मग याला सिम्प्लिफाय करा, 0ला 0 कट, किती 3 रेडियन. सो दिस थीटा = π/3 रेडियन. 60 डिग्री लक्षात ठेवा. या पद्धतीनं आन्सर आलेला आहे. ओके, अजून एक तुम्हाला शॉर्टकट पद्धत सांगतो. आपल्या मॅथमॅटिक्सचा रूल वापरा. हे बघा, हा किती नंबर आहे 30, हा नंबर किती आहे 60. मग इथं लिहितो 30 डिग्री आणि काय 60. व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय ते. इथं 30 डिग्री, इथं 60 डिग्री. 30 डिग्रीचं रेडियनमध्ये काय म्हणता, मग अशी सॉल्व केले बघा, π/6. बघा 30 डिग्री याचा अर्थ काय, इथं दिसतं बघा π/6. जसं याला 2 न मल्टिप्लाय केलं की हे मिळतं, तसं यालाही 2 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय दिस नंबर, म्हणजे या 2 न असं डिवाइड होईल. किती आला बघा
π/3 आणि अशा रीतीनं या 60 आहे ना याला म्हटलं जातं π/3. याही मेथडनं सुद्धा तसंच आहे, π/3च येतं. लक्षात येत आहे का? मग या नियमानुसार 90 डिग्रीचा आन्सर काय येईल थोडा विचार करा बरं. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 90 डिग्री? हे तर दिसतं बघा 90 डिग्री. थीटा इक्वल टू 90 डिग्री. So 90 multiplied by pi upon 180 radian. So this is pi/2 radian. So 90 degree is converted into what? Radian form. Similar way you can solve other example for homework. ही homework साठी हे example तुम्ही practice करायची आहेत. ठीक आहे? ओके, समजलं का सांगा जरा मला पटकन. आता मी काय करणार आहे, जर निगेटिव्ह अँगल असलं तर काय करायचं त्याचा जरा विचार करूया. बघा, एक एक्झाम्पल मी इथं घेतोय. समजा निगेटिव्ह अँगल घेतोय मायनस, एक अँगल घेऊया -120 डिग्री. -1 किती अँगल मोठा असू शकतो, निगेटिव्ह अँगल आहे, आपला रोल बदलत नाही, सेम रोल. सो व्हॉट इज आन्सर? थीटा इक्वल टू -120 डिग्री. -120 मल्टीप्लाय बाय 1 डिग्री. -120 मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. आणि मग याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करा. 0 0 कट करा. -12 π/18 रेडियन. अजून 12 आणि 18 कुठल्या पाड्यात आहेत? 2च्या पाड्यामध्ये नंबर आहेत, 3च्या आहेत. खेळत बसायचं नाही, मोठा नंबर सिलेक्ट करा. 6च्या पाड्यात 6 दुने 12, 6 त्रिक 18, 2 π/3 रेडियन. तर अशा रीतीनं पण काय -2 π/3 रेडियन. लक्षात आलं? तर अशा रीतीनं आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, एरिया ऑफ सेक्टर कसा फाइंड करायचा बघितलं. आणि एक्झाम्पल्स, या टॉपिकमधले रिलेटेड एक्झाम्पल्स जे आहेत त्याचा पहिला टाईप आपण पूर्ण केला आहे, कन्व्हर्शन ऑफ द अँगल्स इनटू रेडियन. याच्यानंतरच्या लेक्चरला आपण हाऊ टू कन्वर्ट दॅट रेडियन, हे जे रेडियन आहे ना, हे हा अँगल म्हणजे किती डिग्री, हे याच्या पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. ठीक आहे? तर त्यामुळं आजचं जे लेक्चर व्यवस्थित तुम्ही ऐकलेलं असेल तर या टाईपचं टेक्स्टबुकमध्ये किंवा रेफरन्स बुकमध्ये अशा स्वरूपातले एक्झाम्पल बघा, शोधा आणि तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. तर इथं आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.